मित्रांनो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मैत्री दोस्ती कॉर्नर या आपल्या YouTube चॅनलवर स्वागत करत आहे। मग सुरुवात करूया आजच्या गप्पांना। मित्रांनो, आज आपण संतांच्या गोष्टी या सेगमेंट मध्ये संत सावता माळी व त्यांचे परमदेवता विठ्ठल यांच्याशी निगडित एक प्रसंग व त्यामागील बोध जाणून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे विठ्ठल निघाला सावता माळीच्या भेटीला। मित्रांनो, संत सावता माळी हे शेतकरी व संत कवी होते। सोलापूर जिल्ह्यातील माठा तालुक्यात अरण हे सावतोबांचं गाव होतं। साव म्हणजे शुद्ध चरित्र, सज्जनता आणि सभ्यता। सावता यांच्यात हे सर्व गुण होते। ते लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीमध्ये रममाण होत असत। त्यांच्या घरी पहिल्यापासूनच धार्मिक वातावरण होतं। त्यांचे वडील व आजोबा दोघेही विठ्ठल भक्त होते। सावता माळी शेतकरी होते। फुले, फळे, भाज्या आदी पिके पिकवण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता। घरची शेती सांभाळून ते विठ्ठलाचं भजन व नामस्मरण करत असत। सावता माळी हे आपल्या कामातच देव पाहत असत। आपल्या शेतमळ्यात फुले, फळे, भाज्या पिकवणं हा त्यांचा नित्यक्रम होता, ज्यात ते अगदी मग्न होऊन जायचे व काम करता करता विठ्ठलाचे स्मरण करायचे आणि आपल्या पिकांमध्येच विठ्ठलाला बघायचे। त्यांचे हे विचार त्यांनी लिहिलेल्या ओळीतून दिसून येतात। आमची माळीयाची जात, शेत लावू बागायत, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी। आपला व्यवसाय व नित्य कर्म यांना कायम त्यांनी देवासारखं पूजलं। जीवनात कर्तव्य कर्म करत असतानाच काया अर्थात शरीर, वाचा अर्थात शब्द व मनाद्वारे ईश्वर भक्ती करता येते याचा त्यांना अनुभव होता। न लागे सायास न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची, अशी त्यांची मान्यता होती। सावता माळी यांचं जवळच्या गावातील जनाई हिच्याशी लग्न झालं व त्यांना विठ्ठल नावाचा मुलगा आणि नागाताई नावाची मुलगी होती। त्यांनी संसार करतच विठ्ठलाची भक्ती केली। सावता माळी कधीही आपलं काम, संसार व गाव सोडून पंढरपुराला गेले नाहीत, तर आपल्या असीम भक्ताला भेटायला खुद्द विठ्ठल त्यांच्या ठिकाणी आला। त्यांनी लिहिलेल्या अभंगातून याची प्रचिती देखील येते। ते म्हणजे स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात, सावतानी केला मळा, विठ्ठल देखियला डोळा। अर्थात आपले नित्य कर्म व मेहनत करत राहावं, ज्याने ईश्वर व मोक्ष दोघांचीही प्राप्ती होते। सावत्याने मेहनत करून जो मळा बनवला तो स्वयं विठ्ठलाने येऊन आपल्या डोळ्याने पाहिला। मित्रांनो, याचा अनुभव आजही आपल्याला पाहायला मिळतो। ते म्हणजे सर्व संतांची पालखी आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या भेटीला पंढरपुरात येते, तर आजही वर्षातून एकदा श्री विठ्ठलाची पालखी सावता माळी यांच्या गावी त्यांच्या भेटीला जाते। तर मित्रांनो, हा होता भगवान विठ्ठल आणि सावता माळी यांच्यातील आगळं वेगळं नातं दाखवणारा प्रसंग। मित्रांनो, ईश्वराला प्रसन्न करण्याकरिता आपली कामं सोडून घोर तप, व्रतवैकल्य, तीर्थक्षेत्रास भेट देणं हीच साधनं नसून तर अगदी सामान्यतः आपलं नित्य कर्म, कार्य, कर्तव्य अगदी मनापासून पूर्ण करावीत, यांनीच खरा देव प्रसन्न होतो। आपलं कर्म हाच खरा ईश्वर, हे तुम्ही ऐकलंच असाल। जर आपण आपलं नित्य कर्म आवडीने, सत्य मार्गाने, निष्ठेने व समर्पित भावनाने आणि ईश्वराचं स्मरण करत केल्यास त्यात ईश्वराचा अंश निर्माण होतो, ज्यांनी आपल्या कार्यात आपल्याला यश तर मिळतच, पण त्याचबरोबर ईश्वर भक्तीची आपली ओढही पूर्ण होते। आणि म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या कामामुळे ईश्वर भक्तीकरिता वेगळा वेळ काढायला मिळत नसेल, तर आपलं काम करता करता ईश्वराचं नामस्मरण करावं, ज्यामुळे प्रपंच करता करता ईश्वराची भेट होते। तर मित्रांनो, आज आपण संतांच्या गोष्टी या सेगमेंट मध्ये संत सावता माळी व भगवान विठ्ठल यांच्यातील गोड नातं जाणून घेतलं।
तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि आपला मित्र परिवार वाढवा. त्याच्या बाजूला जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर गप्पा करण्याकरिता. तोवर स्वस्थ रहा, खुश रहा. धन्यवाद.